ठेवायचं. येल आहे कुरुटल्याचा, हे तोडा लागतात, त्याची भाजी बनवा लागते. हे तोडा लागतात, त्याची भाजी बनवा लागते. झाडावर असतात हे भेटतच नाही कुठे, इतकं दाना लागतात. 12 महिन्यातून एकदाच खा लागते ही भाजी. एकदा शेतात याला पौष्टिक आहे हे. नायाले म्हणतात करुटल्याचा येल, याची भाजी होती. आता हे झाडाचे हे येलाचे तोडले, करुटले म्हणतात याले. हे आता तोडल्यावर आता याचं हे धुवा चिरा, आणि हे आता भाजी बनवते मी. आता मी जाते आणि याची भाजी बनवते. आता चूल पेटवते, काड्या टाकल्या. आता मी हे करुटले धुते. आता मी चूल पेटवते. हवाय आता कढई ठेवली चुलीवर. आता लसण काढते. मिरच्या हे हा लसण, हा संबार, हे मीठ. या भाजीले एवढंच पाहिजे. हळद जिरं. आता मी ठेसून घेते. हे उभा आला आता हा कांदा चिरला. आता हे करुटले मी कापते. आता तेल टाकते. आता हे जिरं टाकलं. आता कांदा टाकते. आता लाल झाला. आता याच्यात चटणी टाकून घेते.
हळद असं फिरवत राहायचं. हे आता धुवून काढले. आता हे तेलात सोडले. आता असं झाकण ठेवायचं. शिजते आता हे. आता हे भाजी शिजली. आता हे उतरून घेतो. आता भाकर करून घेतो. ज्वारीची भाकर आहे आणि हे करुटल्याची भाजी आहे. हे भाजी भाकर सोबत चांगली लागते. भाकर आता अशी प्लेटीत घेतो. हे भाजी करुटल्याची याच्यासोबत हे चांगली लागते. या ज्वारीच्या भाकर सोबत खमखम होते. मस्त वास येते. या भाकर संग भाजीला चांगली लागते. तुम्ही कधी खाल्ली का? तुम्ही हे भाजी कधी खाल्ली का? आम्हाला कमेंट करून सांगा. या भाकर संग चांगली लागते भाजी. एकदा घरी बनवून पहा आणि खा आणि जरूर आम्हाला कळवा.